घाण उडल ना सगळी अंगावर. हा मग काय तर. कसे दोघं तुम्ही? ए तिकडे हो ग, तुझी लायकी तरी का माझ्या शेजारी उभं राहायची? आली मला चिटकायला. मरणाचा वास येतोय. काय ड्रेस घातला तो चुरगाळ्याला आणि केस बघ की. आणि जे काय बोलायचं ना ते लांबून बोलायचं, जवळ नाही यायचं. घाणारडी कुठली, लांब व्हायचा तिकडं आणि परत जवळ पण नाही यायचं. काय चालू आहे मानसी? साहिल तू कसाच बाळा? मी मस्त एकदम. काय झालं एवढं ओढायला तुम्हाला? अगं काय करू, आल्या आल्या सगळी धूळ उडवली अंगावर. काय ग तुला लांब नको राहताय? तुझी सावली पण नकोय माझ्या सुंदर मुलीवरती. मग काय तर नुसतं चिटकायला येते. मरणाचा वास येतो हिच्या अंगातून. काय कपडे येत. अगं तुझं तोंड जर पाहिलं ना तर कुणाचंच चांगलं होणार नाही. अशी पनवती आहेस तू. आणि काय ग तुला एवढं पण कळत नाही? हा ती काय तुझी सख्खी बहीण आहे वय? तू सावत्र आहे समजलं ना? आणि काम करायचं सोडून हिच्याकडे काय आलीस तू? निघ. सावत्र आहे पण जन्माला आले ना आईला खाऊन घेतलंस. माझ्या मुलांच्या समोर तुझं हे काळं तोंड पण दाखवू नको. चल निघ तू, निघ तू, निघ. गावंढळ नाही तर. मग काय तर. ठीक आहे जाऊ दे, तुम्ही खूप थकले असणार. चला आपण घरी जाऊया. हा ए आई मला सांग बरं, पण ह्या दलिंद्रीला कशाला घरात ठेवली तू? हे बघ आई, जेवढं लवकरात लवकर होईल ना तेवढं लवकर हिला घरातून हाकलून दे. तसं काडीचा फायदा नाही आपल्याला तिचा. हेच करायचंय ग, कुठं जात पण नाही अवदशी. घरात असली नुसतं त्रास होतो ग, नुसतं लक्ष ठेवून असे आमच्यावर. हा पुढे जातो काय करतो काय म्हणतो. तिला बाहेरची कामं लावत असते मी, हे सारवण झाडू बिडू मारणं भांडी बिंडी घासणं. तिला आतमध्ये बसूच देत नाही. तिला ना एक परफ्यूम दे पहिले, मरणाचा वास येतो तुझ्या जवळ आल्यावर. बरं ठीक आहे चल, आता दमली असशील आपण जाऊया आतमध्ये. चल बाळ. हा तिला म्हणा माझ्या रूम मध्ये आत जातो नको. बरं मी सांगते, तुम्ही शांत पहिले अगोदर. तुझी बॅग दे माझ्याकडे. हे पोरी कमून रडतीस? हा काय झालं तुला? काय नाही झालं. मग कमून रड? काय नाही, आईची आठवण येते. आईची आठवण येते? रड नको. गप. काही त्रास दिला तुला? हा मग कमून रडायची तू? बाबा तारा तर माझ्या पाठीवर पुजलाय. रोजची हानमार, रोजची कटकट. आईला खाल्ला असं सगळं बोलतंय मला. बाबा मी जन्माला आले ना, हाच मोठा गुन्हा झाला माझा. मी काय करू बाबा तुम्ही सांगा, नाही तर मला एक विहीर तरी दाखव, मी तिथे जाऊन जीवन देते. अरे बाळा, असं नाही बोलायचं रे बाळा, असं नाही बोलायचं. अरे मी आहे ना, अजून तुझा बाप जीत आहे ना, आहे की नाही? बाबा तुम्ही घरातून गेलात, माझ्यासोबत काय काय होतं काय सांगायचं तुम्हाला? अहो दीदीन दादा आले, खूप दिवसांनी आले म्हणून मला आनंद झाला. मी झाडू मारत होते, त्यांच्या जवळ गेले तर त्यांनी मला ढकलून दिलं. म्हणे तुझ्या अंगाचं घाण वास येतोय, तुझी लायकी का आमच्या समोर उभं राहायची? सावत्र असले तरी मी त्यांना जीव लावते. आणि आई आली, ती पण अशीच बोलली मला, तुझी लायकी का म्हणे माझ्या मुलांसोबत उभं राहायची. जन्माला आली तसं आईला गिळलं म्हण, तुझी सावली पण पडू देऊ नको म्हणे माझ्या मुलांपाशी. एवढी वाईट आहे का बाबा मी? पुरी माझी चूक झाली खरं, मीच खरं दुसरं लग्न करायला नव्हतं पाहिजे. मला सांग बाबा, मी काय पाप केलंय वा असं? जशी जन्माला आले तसे हाल हाल होत आहेत माझे. माझं जीवनच नरक झालंय. मरावं कसं गाव हे कळत नाही मला. तुम्हीच सांगा, जसे ते 2 मुलं आहेत, मग माझ्यात काय बदल येऊ? फक्त मी सावत्र आहे म्हणून? मला दुसरं काहीच नको बाबा, फक्त 2 शब्द प्रेमाने बोला. मला हेच कळत नाही बाबा, तुम्ही मला जिवंतच का ठेवलंय? गप बेटा, रडू नको, गप. जन्माला आले तेव्हाच मारून टाकायचं ना मला. आई गेली तिच्या मग मलाही मारून टाकायला पाहिजे होतं. आज कळालं मला सावत्रपणाचा कलंक लागलाय. इथं माणुसकी पण नाही राहिली. आणि बाबा माझं काय चुकलं हो सांगा बरं तुम्ही? आणि तुम्ही त्यांना शिक्षण दिलं, मला 5वीच्या वर्गातूनच काढलं तुम्ही मला, आणि तसं घरकाम करते मी. आणि तुम्हाला सांगते बाबा, ती आई नाही, ती काही दशी नाही. कधीच तिने मला मायेने जवळ घेतलं नाही का, मला विचारपूस केली नाही. हे बघा, चटके दिलेत मला तिने. आणि बाबा तुम्हाला सांगते, 2 टायमाचं जेवण एकच टायमाला देतात त्या.
मी तुम्हाला काही सांगत नाही, तुम्हाला वाईट वाटेल म्हणून, पण एकच टायमाचं जेवण देते मला ती. मुली, अगं मुली मला माफ कर ग. मी खरंच गुन्हेगार आहे तुझा. माझ्या हातात काहीच नाही राहिलं बघ. आता तू आहे ना, निघून जा, कुठं तरी निघून जा, पण इथं राहू नको. तू मार नाही तर जग. आता मला नाही बघणं होत. मी तर माणूसच नाही राहिलो. पहिले बायको जीव लावायची, ती गेली आजारपणामध्ये भरून, आणि आता ही दुसरी करून आणलं. म्हणलं तुम्हाला जीव लावीन चांगला, पण ती बी अशीच निघाली. मला बी त्रास देते, तुम्हाला बी त्रास देते. दुसरी बायको केली, म्हणलं पोरगा होईल, पोरग झालं, पण ते पण उलटलं माझ्यावर. आज एवढी प्रॉपर्टी काय करायची, त्याचा काही फायदा आहे का सांग बरं. फसलं ग मी जीवनात, फसलो. माझं सुद्धा जीवन नरक झालंय बघ. तुझा गुन्हेगार आहे ना, खरं तर मीच आहे. ते नाही, मला माफ कर पुरे, मला माफ कर. तुझं गुन्हेगार आहे, तुझं वाटोळं केलं, मला माफ कर पुरे, मला माफ कर. अगं तुला 2 घास सुखाचे गाऊ घालू म्हणलं, पण ते पण व्हायला माझ्याचे नाही पुरे, मला माफ कर. मी खरं आणि प्रत्येक गोष्ट मागावं लागते बघ. मला पण तसंच केलंय तिने. गप रडू नको, गप गप. तू जेवली का बाई? मी तुला जेवायला देते, चल. नको बाबा, परत आई बोला. अगं चल माझ्या बरोबर, मी तुला जेवायला देते, चल. चल पोरी, चल पोरी, 2 घास खाऊन घे. बस इथं, बस बस, मी तुला आणतो. अर्धीच भाकरी ठेवली वहिनी, आणि मी पण उपाशी. आणि कसं जेवणार बरं ती? आता हिला म्हणावं तर आता ही पण खाऊन नाही द्यायची. भाजी बी ठेवली नाही दिसत काहीतरी. याच्यात काय हाय हाय ठेसा आहे, हाय थोडा का व्हायला आहे. अर्धीच भाकरी ठेवली. तुम्ही पण जेवण बाबा. अरे तू जेव ना, तू उपाशी येत बेटा. हा नाही, खा ना तुम्ही. नाही, एक घास माझ्या हातून खा बेटा. अरे रडू नको ना तू, तसं नाही करत बेटा. बाळा रडू नकोस ना. अगं पोरी, एवढंच राहिलं होतं टोपल्यात. बघ ना, तिने काही भाजी सुद्धा ठेवली नाही बघ तुला. जाऊ दे बाबा, धरा तुम्ही. घे एवढा घास घे. काय पोरीवर प्रेम आलंय नाही का? अगं तुला लाज कशी वाटत नाही ह्या खायला फुकटचं? आणि तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं तिला द्यायला? शी तू आहे तुझ्यावरती. मी घरात नसताना तिला भरवायला लागले ते. एवढं प्रेम तू चाललं बाई पोरीवर. स्वतःच्या आईला तर मारून टाकलीस आणि आमच्या जीवात गिळायला बसलीस काय? अगं शरम कशी वाटत नाही तुला? लाज कशी वाटत नाही तुला? तोंड वर करून बघतेस ते मनवती अवदशी. राहू दे तुमचं हे. तू
तुला प्रेम. गप्प बसतो, बिलकुल गप्प बसायचं. लय छान केलास तो आमचा, लय छान. वा, आज लय तोंड उघडले तुमचं बोलायला. हा बस सगळं सांगितलंय रे. तू काय काय केलंय, काय केलंय मी, काय केलंय मी? तू त्रास नाही दिला तिला. मी नाही त्रास दिला. भाडे असं लावायची, झाडून घ्यायला लावत होती, सगळं काम तिच्याकडून करून घेत हा, होती. मग करायला नको काय तर घ्यायला देऊ तिला मी. आणि एक लक्षात ठेवा, माझी मुलं जेवणाच्या अगोदर आहे ना कोणी जेवण करायचं नाही, समजलं ना? आणि तुझा बाप आहे ना काही काम करतो म्हणून तू काही फुकट घ्यायला बसू नकोस इथे. आणि इथे जर राहायचं असेल ना तर काम करावं लागेल, नाही तर फुटा इकडून, समजलं ना? आणि दुसरी गोष्ट, उद्या माझ्या मुलीला आहे ना मुलगा बघायला येणार आहे, त्यामुळे तुमची सडलेली थोबाड आहेत ना ही जरा नीट ठेवा, समजलं ना? चल उठ, चल. आणि तो पहिले हॉल पुसून घे, असं कुत्र्यावर तोंड करू नको. चल उठ. आहो तुला उठू दे आता, हात सोडा पोरीचा. लय प्रेम आलंय आज. उठतेस की नाही? जेवायला मिळणार नाही सांच्याला, समजलं ना? हॉल साफ करून घे जा. बाळा मला माफ कर, लय आई त्रास देते बघ तुला. नका रडू बाबा, आता जाऊ द्या. दीदीला पाहुणे पाहायला येणार आहे ना, मी हॉल साफ करून घेते घरावरून. कर सगळं कर काम तू घरातलं. अगं दिदे मी फरची पुसते. अगं तू घाण पाय आणली तू मला शिकवणार का ग? हा मी चालायचं कसं नाही करायचं? अगं चांगलंच बोलली मी, म्हटलं तिथं पुसलंय ना. सावत्र आहेस ना, मग सावत्रच राहायचं, काय सक्क व्हायचा प्रयत्न नाही करायचा. आणि काय ग तुझा आरुबाब आहे ना मला दाखवायचं नाही. आणि हे सगळं काही तुझ्या आईचं नाहीये, हे सगळं माझ्या आईचं आहे. नीट राहायचं, नाही तर जीवच मारून टाकन. थांबते माझा रस्ता अडवती. काय 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 म्हणतेस तिला? अहो मी चालत होते, मग ही मला उलट कसं बोलू शकते? काय चुकलंय तिच्याकडून? तिला एवढं बोलू नको सांगून तू. हे बघा बाबा, मला माझी आई एवढं बोलत नाही तेवढं ही बोलती, मग मी हिचं ऐकून घ्यायचं? अगं थोडं फार चुकलं असेल, एवढ्या अन्याय नसतो करायचा. हे बघा बाबा, मी नाही तुमचं ऐकत, मग हिचंच काय ऐकून घेईन मी? अगं ती पुसून घेते आणि तू राहत्या घरात चपला जाणार घालून. ही कोणती संस्कृती झाली का? ही माझी संस्कृती, मी कसं वागन कसं राहीन त्याच्याशी कोणालाच घेणं देणं नाही. माझं चुकलं, तुला तरी काय नाव ठेवण्यात अर्थ? तिने तरी तुमचं काय वाईट केलं हेच कळा ना मला. कमून त्या बेचारीला एवढा सासरवास करतात ते बी समजाला. अरे मी तुमच्या पाया पडतो तुमच्या, असं पाप नका करू रे पोरी. झाले का तुमचे नाटक सुरू? दोघं पण नाटकेच आहेत बाबा, खरंच. हिने डोळ्यातून पाणी गाळायचं आणि तुम्ही हात जोडायचे, एवढंच येतं तुम्हा दोघांना. अरे तुझी बहीण आहे, ती काही केलं तरी सावत्र बहिणी सख्खी नाहीये. अगं सावत्र जरी असली तरी बहीणच आहे ना तुझी, कमून त्रास देते. पण बाबा मी नाही मानत तिला माझी बहीण. अगं तुझी ती बहीणच आहे ना, सावत्र जरी असली तरी तुझी बहीणच आहे का ती? सावत्रच राहणार आहे ती, सख्खी व्हायचा प्रयत्न पण नाही करायचाय तू. हो बाबा, तिचा लय पोळ काय असेल ना घेऊन जा तिला इथून. आणि बाबा काय रडायची नाटक वगैरे करू नका. हा तुमचा अवतार नीट करा, नाही तर तो आलेला मुलगा पण जायचा. निघा दोघं इथून, चला. बरं बाबा, तूच राहिलो होतास रे बोलायचं. अहो निघा, तो मुलगा यायची वेळ झाली आता. अरे तुझी ती सावत्र बहीण आहे रे. सावत्र आहे ना, म्हणूनच म्हणतोय घेऊन जा. बहीणच असते की नाही सावत्र मानल्यावर? मला तशी काही घेणं देणं नाही. सावत्र आहे ना, तिचा विषय संपला. तिला घेऊन जा, नाहीतर मग माहित वाईट कोण नाही. आमची चूक झाली, काय करतो. चल पोरी. अय ही कोण पुसणार इथली फरची? इथली पुस आणि मग जा. तुम्ही जा, तुम्ही पहिले कपडे चेंज करा, एक तर मला मुलगा बघायला येतोय. या असा अवतार नको घेऊ. निघा. अहो निघा बाबा. जातो ना. आणि पटकन पुसून घे. हा. ते यायच्या जवळ तू फरशी पुसा असायची. हे बघ इथं तसंच आहे सगळं. नीट पुस. चल रे. आले वय, या चला. हा, या. घर छान आहे तुमचं. हो या ना.
पाहुणे या आई हा आले. या 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 नमस्कार. नमस्कार नमस्कार या या ना. बसा. बसा बसा नमस्कार. कसा प्रवास वगैरे सुखकर झाला ना? हो. काही येताना व्यवस्थित. त्रास वगैरे? नाही नाही काहीच नाही. घर वगैरे लगेच सापडलं ना? हो थोडासा इथं जरा अडथळा आला पण काय हरकत नाही. मी गुगल नाही. मॅप लावलं होतं म्हणून पोहोचलो. बरं बरं तसं कुठेही विचारलं असतं तरी सांगितलं असतं कोणतरी. हो हो बरं तुम्ही चहा घेणार का कॉफी? चालेल चहा चालेल. पूजा चहा आण ग. ए पूजा हा पूजा काय चाय आण. ही माझी मुलगी आहे आणि हिच्यासाठीच म्हणजे मी तुम्हाला अच्छा, बोलवलं होतं. हाय मायसेल्फ पराग. हा. मानसी. काय करतेस माणस तू? माझं MBA झालंय. MBA. वाव मस्त. आणि हुशार होती बरं का कॉलेजला, खूप टॉपर होती. हा हा ते बोलण्यात लक्ष देते. हो. बरं हा माझा मुलगा साहिल हा. आणि हे माझे मिस्टर. अच्छा साहिल तू काय करतोस? माझं काय नाही, MBA चालू आहे आता. अच्छा तू पण MBA करतोयस? हो. अरे वा First दोघे year ला. भाऊ सोबत आहे का एका वर्गात? वा, मस्त, नाही. मस्त. हे दोघंही हॉस्टेलला असतात पुण्याला. अच्छा 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 हो. पुण्यात असतं. हो. हा मला ही बोलली होती मला. हा. घ्या घ्या चहा घ्या ना. घे ना. तिकडे दे. इकडे दे मला. निघ. काय झालं बाळा? काय झालं? शी, अगं, काय झालं? इकडे ये पूजा. इकडे असं तुझ्या बापाने चहा बनवला होता का असा? साखर पण नाही त्याच्यात नीट. मानसिक ए बावळा, मानसी. कळतं का नाही काय जरा? परत अरे. जाऊन चहा करून आण. मानसिक हॅलो रिलॅक्स रिलॅक्स एक मिनिट. तुम्ही एवढं का ओरडते? त्यांना का ओरडते नाही नाही तुम्ही? नाही मग तिची काय आरती करायला पाहिजे का मी? तिला माहितीये मला ना साखर जास्त लागती. चिल 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 सिट डाऊन प्लीज. तरी मग सांगितलं होतं ना तुला. हा परत जा करून आण. ओतून देतो, फेकून देते, पातेल्यातला पण फेकून देतो चहा. अरे अरे. त्या पुरीला. अरे चिडू नका लई. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही चिडता काय? तुम्ही शांत बसा जरा. आणि कोण आहे ती? ही आहे ना आमची मोलकरी. मोलकरी नाही आमची. मोलकरीण? हा. हो हो मोलकरीण. 1000 वेळा सांगितलं पण ती काय करत नसते. हा, तशीच येते. म्हणजे सर. म्हणजे महत्वाचं म्हणजे कामचुकार आहे खूप जास्त. हा. नाही काय म्हणले तू? नाही काय म्हणले? मोलकरी बाबा काय मोलकरी आहे ती? बाबा हो, तुम्ही म्हणजे- मोलकरी शांत नाही, बसा ना, जरा. या घरची मोठी लेक किती पोरगी आहे, काय? लक्षात ठेवा. अरे पाहुण्या समोर माझ्या पुरीचा अपमान करता काय? बाबा मी हा? तुला म्हणले होते ना. एक मिनिट काका तुम्ही काय बोलताय? म्हणजे मोठी लेक मला नाही समजलं काय. नाही ती मोलकरीनच आहे, ते तिला मुली समान मानतात असं म्हणायचंय. ऐ, आवाज नको वाढू आणि जरा शांत बस. अरे काही खोटं बोलायला काहीतरी ठेव, लाज लाज्या. हा कपार सोडून दिले. आता तुम्ही शांत बसा, माझ्या मुलीला बघायला आले. मला नको शिकत नाही आणते. तुझ्या पोरीला बघायला आलेत ना. माझ्या पोरीला काय म्हणते तू? बाबा मला नाही तर तमाशा नको होता आणि तुम्ही तेच करतात. ए गप ग तू. तरुण मुली तुम्ही हात उचलून तुम्हाला लाज नाही वाटत का? अरे तुला लाज वाटली पाहिजे. लागलं ना तिला. किती छळ केला या पोरीचा. हा जाऊ द्या ना. माझीच पोरगी आहे ना ती. अहो पण ही पण तुमचीच आहे ना. अरे मग कधी मानलं का या पोरीला स्वतःच पोरगी म्हणून? शांत व्हा ना जरा. ए तो का बसले? तुला मी एकला येऊन काना खाली. जाऊ दे, तू मनावर घेऊ नको बाबांचं बोलणं. एवढे दिवस झाले तुमची गंमत पाहतोय. मला बी त्रास, तिला बी त्रास. काय छळ केलाय तिचा? हा भावाने तुला लाज वाटली पाहिजे. माझी बायको केली तुला म्हणलं चला आणा चांगली राहील, माझ्या पोरीला बी सांभाळील. बसली सगळं स्वतःच्याच पोराचं बघत. सावत्र म्हणलं का नकोच वाटत का? आणि एक लक्षात ठेवा, आज बी ही सगळी प्रॉपर्टी माझी आहे, माझ्या नावावर आहे. या पोरीच्या नावावर करीन मी सगळी. आणि दोघ जण तुम्हाला भीक मागायला लावेन, भीक. आलं का लक्षात? अरे काहीतरी वाटू दे. चांगल्या राहिल्या असत्या तर तुम्हाला काय मी कमी पडून दिलं असतं का? हा अरे तुमची लागण ती हौस पुरवली असती ना. अरे हे पोर माझ्या पोटी जन्म घेतला आणि मलाच माघारी बोलायला लागले. हे तुझं वळण घाणेरडं वळण. पण ती उपाशी थोडी नाही, 4 टाइम गिलते तर खरती. नालायक कुठली. लाज नाही वाटली एवढे दिवस तिला त्रास द्यायला? हा जेव घालायला गेलो
तशी तोंडातला घास ओढून घेतला. चुकलं माझं. मला सुद्धा भाकरी ठेवली नाही जेवायला. मला काय सांगता येतं घ्या पोरीला? काका तुम्ही काय बोलताय? अहो काय सांगायचं, पहिले बायको मेली म्हणून म्हणलं चला दुसरी करून आणू, लेकराला सांभाळत चांगली. अहो पण काय लेकराला लय त्रास दिला हो, मला त्रास दिला. हे 2 पोरं झाले, त्या 2 पोराकडे सगळं लक्ष आता दिलं. तुम्ही त्याला काय ऐकवताय? मग कोणाला ऐकवणार? आणि तुम्हाला असल्या मुली संग लग्न करायचं होतं. हा पाहिलं ना तुम्ही सिच्युएशन सगळी. तुम्ही चिडचिड नका करू, तुम्ही बसा खाली. मला सगळी परिस्थिती लक्षात आली. माझा असा निर्णय आहे की मी ह्या पोरीसोबत लग्न करणार. काय बोलताय तुम्ही? पण तुम्ही हिला बघायला आलात ना? हो, तिला बघायला आलो, पण तिची वागणूक पाहिली आहे मी. जी व्यक्ती आपल्या आई वडिलांची बाबांची कदर नाही करू शकत ना, ती व्यक्ती मला माझ्या आयुष्यात नकोय. पण ती तशी नाहीये. ती शिकलेली आहे, सवरलेली, तिला सगळं काम येतं. आणि बघा ना किती सुंदर पण आहे. आणि तुमच्या मुलीचं वागणं बघितलंय मी. जी मुलगी आपल्या वडिलांची कदर करू शकत नाही, आपल्या बहिणीची कदर करू शकत नाही, अशा मुलीसोबत मी लग्न करू. आणि हिच्यामध्ये काय पाहिलं तू? भिकारी भिकारी, 1 नंबरची मोलकरी नाही ती. शिक्षण पण नाही झालंय तिचं. माझं तू शांत बस. 1 मिनिट आई, मग बोलून दे मला. जे माझ्यामध्ये ते हिच्यामध्ये काही मात्र काही नाही आहे, तरी तुझं तुम्हाला नाही. गपचूप बस. तुम्ही काय सारखं तिला ओरडताय? मग मोलकरी कशाला म्हणते तिला? आहेच ती माझी पोरगी आहे ती, माझी. नेहमी माझं फिरवून घेते ती. तुला नेहमी माझ्या चुकावर आहे ना व्यसन घालायचंच असतं. माणसं शांत हो ना. मी लहानपणापासून शांत बस ग. नाही खेळ केलाय तुम्ही. तुम्ही होवर घरात बाहेर पहिल्या घरात बाहेर काढ यांना. तुम्ही शांत बसा, तुम्ही नका चिडचिड करू. एवढ्या दिवस ऐकतो जाऊ द्या म्हटलं. हा माझीच पोरगी आहे ना ती. अरे तुझी मोठी बहीण आहे, लाज वाटली पाहिजे तुला. पण ती गोष्ट मोलकरी मला म्हणते का बहिणीला? आणि का काय भावाने आधी कोणाचं लग्न व्हायला पाहिजे, कोणाचं लग्न व्हायला पाहिजे, हिचं व्हायला पाहिजे ना. मोठी आहे तुझ्यापेक्षा, चाली लग्न करायला. पण द्यायचं ना भिकाऱ्यासोबत लग्न लावून हिचं. अरे तुझं लावीन बेकारी संग लग्न. मानसी, तुझे बाबा आहेत ते, असं उलट नको बोलूस. आणि करता येईल ना तिचं लग्न, आणि कुठं पळून चालले. अरे बाई, हे पहिलं शिकवलं असतं तर कुठे गेलं असतं का? अक्कल खाल्ली होती का घाम सगळी, का माती खाल्ली होती? तुम्हाला हेच करायचं होतं. माझ्या मुलीसाठी चांगलं स्थळ आणि हेच तुम्हाला बघत नाहीये. आणि नाही आवडत त्याला बघत. हटकून आली यांच्या समोर इम्प्रेशन पाडायला. असं काय पाहिलं तिच्यामध्ये तू? हा, तिच्यापेक्षा सुंदर तर मी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव परत, मीच तुझ्याशी लग्न करणार आहे. हे बघ, प्रत्येक गोष्ट सुंदरतावर नसते, आपण तुम्ही माणुसकी पण असते. हो, आलो ना बघायला. पण मला जे आता दिसलं ना माझ्या डोळ्यासमोर, ते खूप झालं माझ्यासाठी. त्याच्यावर कळतं की तुमचे संस्कार काय आहेत. अहो, माझी मुलगी खरंच खूप चांगली आहे. हो ना, मी कुठे नाही म्हणतोय, खूप चांगली आहे. अशी मुलगी आहे तुमची की जी वडिलांचा आदर सुद्धा करत नाहीये, बहिणीला बहीण सुद्धा म्हणत नाहीये, ती बहिणीला मोलकरीसारखी वागवते. आणि अशा मुलीसोबत लग्न करू अशी तुमची इच्छा आहे. आणि एवढं सगळं बघितल्यानंतर तर मुलीच नाही. अहो, ते हे आहेतच तसे त्या लायकीचे. घ्या, अजूनही तुमचं तेच चाललंय. हे बघा, मी ना आतापर्यंत मी मुलांना नाकारलंय, कोणत्या मुलांनी मला नाकारलं नाहीये. मला आवडणार नाही कोणत्या मुलांनी मला नाकारलेलं. हे बघ, लग्न करायचा कुणाशी करायचा हा फक्त सर्वस्वी माझा निर्णय. तुमचं असं सगळं वागून माझा निर्णय ठरलाय. मी लग्न करेल तर मी हिच्याशी लग्न करेल. बाबा, तुमची काही हरकत नाही ना? माझी काहीच हरकत नाही, बाबा पण मला पसंत आहे. आज खरं मी एका ऋणातून मुक्त झालो बघ. पाहुणे, मी पण हे घर सोडणार नाही. यांनी एवढा छळ केला या पोरीचा बिन माझा बी, यांना मी या घरातून बाहेर काढणार आहे. आता आज माझी मुलगी खरं पाहिलं तर चुकी झाली. पाहुणे, तुमचे किती आभार मानाव तेवढे कमीच आहेत. अहो बाबा, असं काय करताय? अहो, तिच्या आईच्या जीवाला आज खरी शांतता मिळेल. मी एक बाप असून यांना श्राप देतो, जीवनात तुम्ही कधीच सुखी राहणार नाही, लक्षात ठेवा. काय बोलताय? आणि सगळी प्रॉपर्टी आहे ना, त्याच्या सगळा निम्मा हिस्सा तिचा आहे, लक्षात ठेवा, विसरू नका. आणि मी आहे ना, तो कायद्याने तिला मिळवून देणार आहे. आणि माझ्याकरता हे माझं लेकरू हाय मला. अरे, एक देव मानायला सुद्धा ही पोरगी मिळाली मला. देवा, सुखाचा संसार होईल रे तिचा. या गरीब मुलीवर तुम्ही जेवढा अत्याचार केला ना, आणि त्याची फेड तुम्हाला करावं लागणार आहे. आणि आज मी तुम्हाला हे सांगतो, हे पोरग, ही पोरगी आणि माझी बायको हे आजपासून मला नाही मेले. अहो, असं काय असं बोलताय? नका बोलू. आणि जगाला हे सगळं ओढून सांगेल की हे तिघ माझ्यासाठी मेले. अहो, असं काय करताय? अरे का आई नाही तू खैदीसे खैदोस.
अगं लोक बघ बाहेर जाऊन बाहेरचं जग बघ, अनाथ मुलांना घरी आणतात, त्यांना सांभाळतात, जीव लावतात, आणि तू आई हा? अगं तू आई म्हणायला सुद्धा लाज वाटते तुला. या पोरांना कलंक आहे, कलंक तू आईच्या नावाने. बाबा असं नका बोलू. काही केलं तरी माझी आई येते, ते मला समजतात सावत्र. पण बाबा मी नाही त्यांना सावत्र समजत, आणि मला खरंच काहीच नकोय. सगळं तुम्हाला घ्या, पण मी हात जोडून एवढं सांगते तुम्हाला, माझ्या बापाला बापाचा दर्जा द्या. आणि बाप जर गेला ना, या जगात कोणीच नाहीये. ज्याचे आई बाप मरतात ना त्याला विचारा, आई बाबाची किंमत काय असते ते. पाहिलं? राम राम मेवणे, काय चाललंय? राम राम. अहो काही नाही हो. भाषी का म्हणलं तुम्ही? अहो ही माझी दुसरी केलेली बायको आणि ते 2 पोरं. सांगितलं मला सगळं, समजलं ना. शेजारी मला सगळं कानावर घातले. अहो लय त्रास दिला हो, काय सांगायचं. जाऊ दे, मी घेऊन जायला. अरे एवढा असून सुद्धा लेकरू हिला माफ करते. या पोरांना बी अरे तुम्ही माझे भाऊ आहे, तू बहीण आहे, तू आई आहे. नाही, जाऊ दे. मातीत गेले. मला माफ करा, आता सोडा पण. चालकाची आज शिकायचं थोडं. भावा शांत व्हा. हे पाहुणे कोण आहे? अहो हे पाहुणे हिला पाहायला आले होते. पाहुण्यांदा एकदा काय तमाशा घाला. मला अहो. फोन केला असता, मी घेऊन गेलो असतो. आम्ही कशाला तमाशा घाला पाहुणे. हिने एवढा त्रास दिला, या पोरीला अक्कल आहे. जाऊ दे, काय नाही. ती पण ती आई मानितीच. मला फोन केला ना, माझी आई चांगली आहे, मला अजूनपर्यंत वाईट कधी म्हणली नाही. माझी बहीण चांगली आहे, माझा भाऊ चांगला आहे. तिने मला एक शब्दाने सांगितलं नाही का माझी बहीण भाऊ मला त्रास देतात, आई त्रास देते. आता ठीक आहे, त्यांच्या पणाला वाटेल तसं ते वागले, त्याला काय बोलायचं होय, त्याचा काय विचार करायचा. बरोबर. तिच्या नशिबाला आलंय, ती भोगी ती, बस संपला विषय. याच्या पलीकडे काय पाहिजे. बाबा शांत व्हा. खरंच ताई, खरंच माफ कर ग मला. मी खूप चुकीचं वागले तुझ्यासोबत. खरं तर आधी तुझं लग्न व्हायला पाहिजे, तर मी माझ्या लग्नाचे स्वप्न पाहत होते. पूजा, खरंच मला पण मोठ्या मनाने माफ कर ग. मी खरंच आईचं प्रेम तुला द्यायला हवं होतं, त्याच्यासाठीच तर तुझ्या पप्पांनी माझ्याशी लग्न केलं होतं. पण खरंच बाळा, तुझं मन खरंच खूप मोठं आहे. मला माफ कर ग. आता आई कशाला माफी मागते? आणि मला पण माफ कर. एखाद्या बहिणीच्या एका भावाकडून खूप अपेक्षा असतात. मी तुझी कुठलीच इच्छा पण नाही पूर्ण करू शकलो. मला खरंच माफ कर. आणि आता सगळ्यात पहिलं तुझंच लग्न होणार. हा, आणि ते पण जिजून सोबत. एकदम थाटामाटात ते हो. पण करूया आपण. खरंच तू खुश आहेस ना पूजा? पाहुणे धन्यवाद तुमचे. तुम्ही आला आणि आमचं हे सगळं घरातलं वाद आता एक मिटलं. काम करा, ही मुलगी तुमचीच आहे, ती तुमचीच आहे, बायको तुमचीच आहे. एवढं सगळं असून आता काय, आता इथून मागे झाल्या त्या गोष्टी सगळ्या सोडून द्या. माफी मागा आता तरी, कमीत कमी तुमचं काम आहे ते. माफ करा माफ आम्हाला. कर खरंच बाबा. बाबा चुकलं, माफ करा. अरे उठा, उठ बाळा उठ.